फटाफट से सांग प्रगति, सांग प्रगति, यस। और implied authority means rights given to all partners. सबको means rights given to all partners. सबको जो अधिकार दिए जाते हैं, आपको आप अधिकार असतात automatic. Once you become the partner, then you get all these rights automatically. They are called as which authority? Implied. Just the first day आहे बस खाली बस. The partners may, by contract between them, either extend or restrict the implied authority of any partner. The partner may, सभी partner, not partner. The word is may, by contract between them. आपसामध्ये करार करून either extend का मतलब increase, expand आणि restrict contracts, decrease the implied authority of any partner. किसी भी पार्टनर की implied authority बढ़ाने का या घटाने का अधिकार वो दिया हुआ है. If all are ready, then ever ready, no problem. If all are not ready, then time flees. Once. Any partner can be above mentioned A to H matters if ऊपर A से लेकर H तक का अधिकार एक पार्टनर को है या सबको है? सबको है. वो जो A से लेकर H तक ऊपर दिख रहा है तुमको, तो A पूरे A मांगे. A से लेकर H तक जितनी भी चीजें हैं बताओ वो करने का अधिकार, किस तक जितनी भी चीजें हैं बताओ वो करने का अधिकार किसी भी एक पार्टनर को है क्या? बैंक में अकाउंट ओपन करना, इमूवेबल प्रॉपर्टी लेना, केस वापस लेना, केस हमारे ऊपर किसी ने केस की है तो कोर्ट में जाके कबूल करना कि हमें गुनाह कबूल है, हम तो कोर्ट में जाके कबूल करना कि हमें गुनाह कबूल है, हम दोषी है, ऐसा कहने का अधिकार, ऐसा करने का अधिकार बताओ किसी एक पार्टनर को है क्या? किसी भी एक पार्टनर को नहीं. वो करने का अधिकार सबको है. इट इज कंबाइंड, कॉमन. डिसाइड करें कि हमें ये जमीन लेनी है, चलेगा. सब लोग एक साथ डिसाइड करें कि मुझे ये बैंक में अकाउंट ओपन करना है, चलेगा. या सभी मिलके इन दोनों को अथॉरिटी दे दे. सही सही के लिए आज से तुमको अधिकार, तुम अकाउंट चला, चलेगा. क्या नहीं चलेगा? नहीं चलेगा. सबकी सम्मति चाहिए. लेकिन उधर एनी पार्टनर कैन डू अबव मेंशन A to H. कोई भी पार्टनर ये कर सकता है. कब इफ बस he has express or authority. express or specific authority. What do you mean by express or specific authority? स्पष्ट आणि विशिष्ट. स्पष्ट आणि कोण विशिष्ट? स्पष्ट आणि विशिष्ट. स्पष्ट आणि कोण विशिष्ट? कोण विशिष्ट नाही, विशिष्ट. स्पष्ट आणि विशिष्ट ऑथॉरिटी म्हणजे अधिकार. जर त्याला ते करण्याचा स्पष्ट आणि विशिष्ट अधिकार दिलेला असेल, करण्याचा स्पष्ट आणि विशिष्ट अधिकार दिलेला असेल. एक पार्टनर को हमने अधिकार दे दिया कि जा तू ज्या जमिनीला हात लावतो ती जमीन नापीक सोनं होऊन जाते. तुझे हमने अधिकार दे दिया. तुला वाट
सेकंड, he is permitted to do by usage or custom. ही इज परमिटेड टू डू, त्याला ते करण्याचा अधिकार दिलाय बाय युसेज और कस्टम. युसेज और कस्टम, परंपरा, कस्टम म्हणजे परंपरा, युसेज म्हणजे पद्धत. एकदा जी पद्धत पडते ती पद्धत पुढे कंटिन्यू राहते. एक बार जो परंपरा हो जाती है that परंपरा goes on and on and on. याला आपण म्हणतो का युसेज. इट्स जस्ट लाइक अ युसेज कंटिन्यू. यस, अगला पॉइंट. In spite of any such restriction, if a partner does any act which falls within his implied authority, the firm will be bound unless the person with whom he is dealing is aware of the restriction. In spite of any restriction, such शब्द निकालना. If a partner does any act which falls within his implied authority. मित्रों, कभी कभी क्या किया जाता है, जैसे आप किसी पार्टनर का अधिकार बढ़ा सकते हैं वैसे अधिकार कम भी कर सकते हैं. इस वाक्य से पहले ऐसा चाहिए था, ऊपर दिया था एक्सटेंड और रिस्ट्रिक्ट, बराबर है. कस्टम के बाद फुल रिस्ट्रिक्ट, बराबर है. कस्टम के बाद फुल स्टॉप के आगे लिखो अल्सो ऑथोरिटी कैन बी रिस्ट्रिक्टेड. ऑथोरिटी कैन बी रिस्ट्रिक्टेड. तुम्ही ऑथोरिटी काय करू शकता, रिस्ट्रिक्ट. रिस्ट्रिक्ट म्हणजे कमी करणे. मुझे बताओ, हर एक पार्टनर को माल खरीदी करने का अधिकार है क्या? हाँ, लेकिन अगर सबने मिलकर डिसाइड किया कि इसने माल खरीदी करने का नहीं, इसको कोई भी आके फंसा के चला जाता है, हाँ चलेगा, क्योंकि आप सबने मिलकर डिसाइड किया. तुमने पार्टनरशिप में डांस क्लास शुरू किया, लेकिन 5 पार्टनर में से इस पार्टनर को डांस आता ही नहीं, मग त्याने यायचं का डान्स शिकवायला? समझता है क्या? आगे, द फर्म विल बी बाउंड. तरी सुद्धा फर्मवर ते बंधनकारक राहील अनलेस द पर्सन विथ हुम ही इज डीलिंग इज अवेयर ऑफ द रिस्ट्रिक्शन. रिस्ट्रिक्शन बंधन. इसका अब तुरंत हम एग्जाम्पल देखेंगे. बस फॉर एग्जाम्पल, For example, a partner borrows from rupees 1,000 in name of the firm, but in excess of his authority. बोरो, मुझे बताओ, किसी भी एक पार्टनर को पार्टनरशिप एक्ट के अनुसार पैसा बोरो करने का अधिकार है क्या? उसनं घेणं, कर्ज घेण्याचा अधिकार आहे का? यस, किस किस को अधिकार है और किसका अधिकार? पॉइंट क्या चल रहा था अपना? एक सीधा सवाल पूछा मैंने
किसी भी एक पार्टनर को किसी के पास जाके कर्जा लेने का, उधार पैसे लेने का, उसने घेण्याचा अधिकार आहे का? 5 पार्टनर में से ये पार्टनर उठा और गया बाजू वाले के पास हाथ पसारने के लिए, हमको थोड़ा अड़चन है, अभी हमको तुम 1 लाख रुपया दे दो, चलेगा क्या ऐसा? किती लोकांना वाटतं चालेल? तिने हात वरती करा. किती लोकांना वाटतं चालेल? तिने हात वरती करा. किती लोकांना वाटतं नाही चालणार? आन्सर चालेल. त्यालाच शिकलो आपण. जनरल कमर्शियल नेचर की अगर आपकी पार्टनरशिप हो तो क्या क्या कर सकता है, देखो पिछले पेज पे दिया है, कर सकता है, देखो पिछले पेज पे दिया है, देखो ना, देखो सापडतंय का? कुठे कुठे काय सापडलंय? पार्टनरशिपचं काय? यस, सापडलं का? कुठे सांग ना, तिथे दिलंय ना असं? काय दिलंय? अरे पार्टनर बोरो बिरो बिरो सगळं हिरो बिरो दिलाय सगळं. तो ये सब अधिकार उनको हम लोगों ने देके रखे. These all rights. उसके अंदर एक राइट था बोरो द मनी, एक अधिकार है, उसने वैसा ही किया. आगे Because Mr. A was allowed to borrow only up to rupees 600, it is been उसके पहले की कहानी में थोड़ी देर पहले क्या हुआ? हमने सब पार्टनर ने मीटिंग करके ऐसा डिसाइड किया कि किसी ने भी 600 रुपए से ज्यादा कर्जा लेने का नहीं. फिर भी इसने 1000 रुपए का कर्जा लिया. अब बोलो, इज इट विदिन हिज इम्प्लाइड ऑथोरिटी टू बोरो द मनी? यस. Every partner has an implied authority to borrow the money. But what is the problem? He borrowed the money in excess of का अधिकार आहे. अरे प्रत्येक बिजनेसमैनला कर्ज घ्यावं लागतं. जितना बिजनेसमैन बड़ा होता है उतना कर्जा ज्यादा लेना पड़ता है. अधिकार है, लेकिन क्या प्रॉब्लम हुआ की हमने वो अथॉरिटी कम करके रखी थी. तिचा अधिकार आहे पण तेवढं नाही जेवढं केलं. पुढे this implied authority may be restricted by
It is. It is with the implied authority of A to borrow money for the business. ये उसके इम्प्लाइड ऑथोरिटी में है कि पैसा बोरो करे बिजनेस के लिए। आगे This implied authority may be restricted by an agreement between him and other partners. ये जो उसको इम्प्लाइड ऑथोरिटी हमने दी है मे बी रेस्ट्रिक्टेड, कमी केली जाऊ शकते, मे बी रेस्ट्रिक्टेड, कमी केली जाऊ शकते बाय एन एग्रीमेंट बिटवीन हिम एंड अदर पार्टनर। उसके अंदर और बाकी के पार्टनर के अंदर एग्रीमेंट करके हम इसको रिड्यूस कर सकते हैं, रिस्ट्रिक्ट आपण करू शकतो। पुढे Now, if B the lender is unaware of this restriction imposed on A, नाउ इफ द बी म्हणजे बाहेरचा, बाहेरवाला, इज अनअवेअर माहित नाही, इम्पोज ऑन ए, हे जे रिस्ट्रिक्शन बंधन लादलेलं आहे ऑन ए वर असलेलं बंधन, कॉमा, the firm will be liable to repay the money of ₹1,000 to B. कोण लायबल राहील? फर्म. कशासाठी? 1000 टू बी. तुम्ही बी ला पैसे काय केले पाहिजे? रिपे केले पाहिजे. रिपे परत कर. फर्म पूर्ण लायबल आहे. का बरं? मला सांगा तुम्ही आपसात काय ठरवलं? का बरं? मला सांगा तुम्ही आपसात काय ठरवलं? ते काय सगळ्या बाहेरच्यांना माहित असतं? तुम्हारे घर में जो तुम डिसाइड करते हो पूरे गली को पता चलता है क्या? तुम्ही जाऊन सांगते आम्ही घरात असं ठरवलं? नो, सबको नहीं पता होता है। बेचारा बी जो था वो ये था एकदम, बेचारा बी जो था वो ये था एकदम बेवकूफ, ये था अनअवेयर, एकदम बेचारा था। बी वॉज बेचारा, उसको पता ही नहीं था कि ये मेरे पास आया, कितने रुपए लेने, दे दिए। दूसरे दिन मैं फर्म में गया पैसा वापस लेने के लिए, उधर बैठे थे बाकी के पार्टनर्स, उनको मैंने बोला मैंने इसको दिए 1000 दिया परत। बाकी के पार्टनर बोलने लगे तुम बेवकूफ हो, बी फॉर बेवकूफ, अच्छा नाम रखा है। अथॉरिटी कम की हुई है, 600 रुपए ही तुम्हें देने चाहिए थे, तूने 1000 दिए, अब ये तेरी गलती है। डी बोलेगा तुमने आपस में जो डिसाइड किया उससे मुझे क्या मतलब? तुम्हारे फर्म के पार्टनर ने 1000 रुपए लिए, मुझे 1000 रुपए वापस चाहिए, तो बोलो आपको 1000 देने पड़ेंगे? यस, यू हैव टू रीपे 1000 रुपीज। आगे On the contrary, this awareness as to this restriction will be absolved, that is free, the firm of its liability to repay the amount to B, and that is free, the firm of its liability to repay the amount to B, and ऑन द कॉन्ट्ररी, कॉन्ट्ररी म्हणजे या उलट पक्षी किंवा दुसऱ्या बाजूने, या उलट म्हणा, उलट बीज अवेअरनेस। आधी काय करायचं? बीला विचारून घ्यायचं, आला ना बी पैसे मागायला, या बी, वो बोला हमने तुम्हारे पार्टनर को 1000 रुपए दिए हैं, हमें वो 1000 रुपए वापस दो। पहले आइडिया करने का, उसको पूछने का। एक ही अथॉरिटी कम करके उसको बोला था कि 600 रुपये कर्ज लेने का, 600 उसने घ्यायचे। मी म्हटलं हो मला माहित होतं, मला आदल्या दिवशीच कळलं, किंवा मी व्हॉट्सअपवर वाचलं होतं, तुम्ही मेसेज पाठवलं होतं, मग याचा अधिकार आहे, तरी तो बळबळ 1000 दिले। आता फर्म फक्त कितीसाठी लायबल? 600, बाकीचे त्याला पर्सनली पकडायचं बाहेर, इथे नाही, ऑफिसमध्ये नाही, खाली
ऑफिस सुटल्यावर. ओके, त्याला खाली पकडायचं, त्याच्याकडनं वसूल करायचं. बिल, बिलच्या आधी मतलब फ्री, मुक्त. द फर्म ऑफ इट्स लायबिलिटी, फर्म की लायबिलिटी टू रिपे द अमाउंट टू बी, बी कडे अमाउंट रिपे करण्याची गरज राहणार नाही. फर्म मुक्त हो जाएगी. आधार आगे. And only A will be liable. आणि फक्त कोण लायबल राहील? ए. एच फक्त जबाबदार राहील, बाकी कोणीच नाही. नेक्स्ट यावरती. Thus a third party is not affected by a secret. Thus a third party is not affected by a secret limitation of a partner's implied authority unless he had actual notice of it. इस तरह a third party is not affected by a secret limitation of partners implied authority. थर्ड पार्टी बिल्कुल अफेक्ट होत नाही by a secret limitation. What do you mean by secret? Secret. गुप्त. लिमिटेशन implied authority. पार्टनरची कोणती ऑथॉरिटी? implied म्हणजे काय? आपोआप. ऑटोमॅटिक implied authority. बिल्कुल परिणाम होणार नाही पार्टनरच्या implied ऑथॉरिटीचा, आपोआप ऑथॉरिटीचा. With the consent of all the partners. एक्सटेन्शन म्हणजे लिहावं. विस्तार, विस्तार म्हणजे वाढवणे. आणि रिस्ट्रिक्शन म्हणजेच कमी करणं. इज ओनली पॉसिबल विथ द कन्सेंट ऑफ ऑल द पार्टनर. हे फक्त आणि फक्त ऑफ ऑल द पार्टनर. हे फक्त आणि फक्त कशातून पॉसिबल आहे? सगळ्या पार्टनरचं काय होऊन? संमती. सगळ्या पार्टनरची संमती असेल तरच हे पॉसिबल आहे, अदरवाईज पॉसिबल नाही. नॉट संमती असेल तरच हे पॉसिबल आहे, अदरवाईज पॉसिबल नाही. नॉट पॉसिबल. पुढे. Any one partner or even a majority of the partners cannot restrict or extend the implied authority. एनी वन पार्टनर, कुठलाही एक पार्टनर, और इवन अ मेजॉरिटी ऑफ द पार्टनर्स. मेजॉरिटी बहुमत. बहु ऐसा मत करना, ऐसा नाही. कुठलीही बहुमत जरी असलं, कॅनॉट रिस्ट्रिक्ट और एक्सटेंड द इम्प्लाइड ऑथॉरिटी. ना ते कमी करू शकतात, न वाढवू शकतात. कोणता अधिकार आहे? न वाढवण्याचा अधिकार. विचारा का बरं? याच्या मागचं सिंपल कारण कन्सेंट ऑफ ऑल. मला सांगा, उद्या 100 पैकी 99 लोकांनी ठरवलं की ह्या एक चालेल? चालेल? नाही चालणार. उद्या मग असंच होईल. 99 मिळून एकाची कमी करते, मग 98 मिळून 99 वाल्याची कमी करते, मग 97 मिळून असं करत करत 5 मिळून 6व्याची कमी करते, करत करत 5 मिळून 6व्याची कमी करते, मग शेवटी 2च शिल्लक आहे आणि मारामारी करून त्याची पण कमी करते. मग एकटा राजा, शेर तो अकेला आता है, मग बाकी काय पाव शेर कसं? सगळ्यांची संमती पाहिजे. आता तू म्हणून सर आम्ही सगळे तयार येतो, एकच तयार होत नाही, मग काय करायचं? काय नाही, फॉर्म डिझॉल्व करायची, परत नवीन सुरू करायची. एखादा जर तुमचा ऐकत नाहीये, तुम्हाला त्रास देतोय, तुम्ही त्याला बाजूला काढू शकता. आणि त्याला बाजूला काढता येत नसेल तर आपण सगळे एका बाजूला जायचं, नवीन सुरू करायचं. परत पुढे. इमर्जन्सी. इमर्जन्सी म्हणजे यालाच म्हणतात आणीबाणी. आणीबाणी म्हणजेच जेव्हा एखादी
अतिशय वेगळी परिस्थिती निर्माण होते इमर्जन्सी. मला सांगा, तुम्ही तुमच्या शेजारच्या याच्यात घरात नॉक न करता किंवा दरवाजा सोडून जातात का? न विचारता तुमच्या बेडरूम मध्ये जाता का? पण इमर्जन्सी असेल तर जावं लागतं. खूप इमर्जन्सी अर्जंट आहे तर तुम्ही जाणार नाही. अरे तिकडून आवाज येतोय तुम्हाला, बचाव बचाव, मग तुम्ही जाणार. त्यांना शॉक लागला असेल किंवा ते गॅलरीमध्ये बंद झाले असते किंवा घरचे दरवाजा बाहेरून लॉक करून निघून गेले असते, तर अशा वेळेस गॅलरीतून जाऊन आपण त्यांना मदत केली पाहिजे का नाही? तुम्ही शेजारच्या घरामधलं सामान खाली फेकता का? पण त्यांच्या घरात आग लागली सपोज, तर काय करायचं? त्यांच्या घरात जेवढेही विस्फोटक वस्तू असतील त्यांना बाहेर टाकणं तुमचं काम आहे का? पण विस्फोटक वस्तू नाही तर आग लागली त्या घरातल्या मालकाला उचलून बाहेर फेकतात. तो म्हणजे जळण्यापेक्षा वरतून पडून लवकर जायचं. योग्य पद्धतीने काम करायचं इमर्जन्सी. Over and above the implied authorities, each partner can bind the firm by all of his acts done in an emergency, with a view to protecting the firm from any loss, provided he has acted in the same manner as a man of ordinary prudence would have. फ्रेंडांनो, ओव्हर अँड अबोव द इम्प्लाइड ऑथॉरिटी, आपोआप अधिकारांच्या वरती अजून पुढे जाऊ. ओव्हर अँड अबोव, च्या वर, च्यापेक्षा अधिक बाइंड करू शकतो. सांगा कशासाठी बाइंड करू शकतो? बरोबर, ऍक्ट्स इन इमर्जन्सी. इमर्जन्सी म्हणजेच कळतं. इमर्जन्सी काय असतं परत सांगायची गरज नाही. कोणती कालीन आपातकावर आपण आज छापायला टाकतो आहे, ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त गोष्टी इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. न्यूज वगैरे, पिकनिक वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या टाकण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त मला नंतर थोड्या वेळेला सांगायचं आहे, आता बघून ठेवा, आपल्याला लगेच सांगा. हे आपलं लास्ट इयरचं कव्हर होतं, ते त्याच्या आधीचं होतं. तर आता स्प्रेड मागवली काल, तर हे असं डोळ्यासमोर ठेवलं आणि हे असं डोळ्यासमोर ठेवलं, तर काय वाटतं असं? पण खूप असं गजबजलेलं आहे, अति फोटो झाले किंवा अति गर्दी झाल्यामुळे खूप जास्त आहे असं वाटतं. असं काही नाही. ओके ना? सगळ्यांना आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आणि मधलं पेज जे होतं आधी, त्यावेळेस कशा होत्या, न्यूज आपल्या कमी होत्या, त्यामुळे अशा अख्ख्या न्यूज टाकता येत होत्या. पण आता न्यूज वाढल्यामुळे, जास्त न्यूज झाल्यामुळे असं छोटं करून टाकावं लागतं. तर काही अडचण नाही ना? आणि इकडचं एकच न्यूज होती, त्याच्याऐवजी आता सगळे फोटो बिटो इथे टाकावे लागलेले आहेत. तुमचा प्रत्येकाचा असं आपण केलं की प्रत्येकाचा फोटो कुठेतरी दिसला पाहिजे, जे लास्ट इयर पर्यंत क्लासला होते. तर काही हरकत नाही ना? चांगलं दिसतंय ना? बोला, खरं बोला, खोटं बोलू नका. माझं मन राखण्यासाठी असं बोलू नका. खोटं बोलू नका. माझं मन राखण्यासाठी असं बोलू नका. कारण मागच्या वेळेसपर्यंत 10 पुरस्कार होते, आता पुरस्कारांची संख्या पण वाढली. त्यामुळे हे सगळे मला मिळालेले पुरस्कार, हे आपले सत्कार समारंभ, टॉपर्स, न्यूज, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज ह्या पद्धतीने हे सगळं टाकलेलं आहे. कलर इतका असा डार्क नाही होणार, प्रिंटिंगमध्ये व्यवस्थित येईल. ही साधी प्रिंट आउट आहे, हे ॲक्च्युअल प्रिंटिंगमध्ये गेल्यानंतर येत असतं. तर मग देऊ छापायला मग, ठीक आहे? चल, तरी ब्रेकमध्ये एकदा हे जवळून बघून घ्यायचं, वेगळ्या टाईपचं तर सांगायचं, ठीक आहे? चल, मी पण अजून मधून बघत राहतो. इथं
कारण ह्याच पद्धतीने आपल्या वह्यांचं पण कवर असंच असणार आहे आणि नोट्सचं पण असंच असणार आहे. दोन्ही कवर ह्याच पद्धतीने छापणार आहोत. काय होता मुद्दा आपला? एकदम बरोबर. येस. इमर्जन्सी असेल, खूप अर्जंट असतं त्यावेळेस, ईच पार्टनर कॅन बाइंड द फर्म. प्रत्येक पार्टनर फर्म बाइंड करू शकतो बाय ऑल ऑफ ऍक्ट डन इन एन इमर्जन्सी विथ अ व्ह्यू हेतू टू प्रोटेक्टिंग द फर्म. प्रोटेक्ट संरक्षण फ्रॉम एनी लॉस. कुठल्याही लॉस पासून प्रोटेक्ट करण्यासाठी. कुठल्याही लॉस पासून प्रोटेक्ट करण्यासाठी. पण पुढे अट दिलेली आहे. लॉस नंतर फुल स्टॉप करा. प्रोव्हायडेडचा पी मोठा करा म्हणजे वाक्य होतं सुटसुटीत, गुबगुबीत. Provided he has acted in the same manner as a man of ordinary. Provided he has acted in the same manner as a man of ordinary prudence would have acted in the like circumstances. प्रोव्हायडेड अट काय? ही हॅज ऍक्टेड इन द सेम मॅनर. मॅनर म्हणजेच पद्धत. ते त्याच पद्धतीने वागले. कोणत्या पद्धती? स्टुडंट नाही, प्रुडन्स. व्हॉट डू यू मीन बाय प्रुडन्स? विचार. ऑर्डिनरी प्रुडन्स म्हणजेच योग्य विचारी. थोडक्यात असं लिहा, समजूतदार. तो बरोबर दादा तुम्ही लिहू ना. येस. हो, समजदार. would have acted in the like circumstances. जो त्या सर्कमस्टन्सेस मध्ये ऍक्ट केलं असतं त्याच पद्धतीने यांनी पण ऍक्ट केलेला आहे. म्हणजे काय? व्हॉट डू यू मीन बाय लाईक सर्कमस्टन्सेस? कळतं सगळ्यांना? काय कळतं तुम्हाला? काय कळतं तुम्हाला? अहो, तशा परिस्थितीमध्ये एक समजदार व्यक्ती जसा वागेल तसंच यांनी वागलं पाहिजे. हा का ना? पूर आलाय, माल सगळा भरून वरती ठेवला पाहिजे. आग आली, आग लागली तर माल बाहेर काढला पाहिजे. किंवा मला सांगा, आग लागल्यावर पहिल्यांदा फोन कोणाला करायचा? फायर ब्रिगेडला करायचा का आधी मीडियाला फोन करायचा? या फोटो काढायचा. नातेवाईकांना या थंडीमध्ये बघा काय जोरजोरात आग लागली. आग लागली तर आधी सेल्फी घेतील. कुठेही जातात, भावना शून्य लोक आहेत. काही ऍक्सिडेंट झालेला असतो किंवा एखादं कोणीतरी गुंड काहीतरी गैरप्रकार करत असतो. तिथे रोखण्याऐवजी किंवा पोलिसांना फोन करण्याऐवजी आधी काय करतात? गुंडांच्या वेळेस शूटिंग ओके, पण एखाद्याचा बिचाराचा ऍक्सिडेंट झालाय, त्याला वाचवायचं का नाही? का आधी शूटिंग करायची? किंवा त्याला विचारतात, हेल्मेट न घातल्यावर ऍक्सिडेंट झालं कसं वाटतं? ह्या पद्धतीने करायचं ना. पुढे पुढे Example, no partner has implied authority to purchase any immovable property. कॉमा. But कुठल्याच पार्टनरला इम्प्लाइड ऑथॉरिटी नाहीये टू परचेस एनी इमूव्हेबल प्रॉपर्टी. व्हॉट डू यू मीन बाय इमूव्हेबल? इमूव्हेबल प्रॉपर्टी. व्हॉट डू यू मीन बाय इमूव्हेबल? इमूव्हेबलचा अर्थ असतो अचल नाही, अचल संपत्ती घेण्याचा अधिकार नाही कुठल्याच पार्टनरला. वाच. But suppose there are of land will increase by 100% by tomorrow. But suppose there are full chances, पूर्ण चान्सेस आहे कसले? That the price of land will increase by 100% by tomorrow. विश्वसनीय सूत्रों के हवाले से हमें ये खबर मिली है. किंवा इथून समृद्धी जाणार आहे महामार्गावरची. तर सांगा, जमिनीचे भाव वाढता का नाही?
वाढणार. जमिनीचे भाव अचानक वाढणार तुम्हाला कळलं. धबाधब जसं की केलंय अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी. जेव्हा त्यांना कळलं की समृद्धी मार्ग असा घोटीकडनं जाणार आहे, आजोबांच्या जमिनी विकत घेतल्या, कमी भावात विकत घेतल्या, काही शेतकऱ्यांना फसवून विकत घेतल्या, कारण त्यांना माहिती आहे आता जमिनीचे भाव काय होणार आहे, वाढणार. एखादा मोठा प्रकल्प वाढणार. एखादा मोठा प्रकल्प येतोय, एअरपोर्ट डिक्लेअर झाला, इथे समोरच्या जागेत एअरपोर्ट बनणार असं, तुम्हाला सांगा आपल्या जागेचे भाव वाढतील? 100% वाढणार आहे, असं लक्षात. पुढे ही इमर्जन्सी आहे, ही इमर्जन्सी आहे, ही आपातकालीन किंवा महत्वाची परिस्थिती आहे. पुढे And in such case, any single partner can purchase land. आणि ह्या केसमध्ये कुठलाही सिंगल पार्टनर सुद्धा, कोणता पार्टनर? सिंगल. प्रत्येक सिंगल पार्टनरला सुद्धा जमीन विकत घेण्याचा अधिकार राहणार. पुढे Admission, acceptance of transaction by partners, section 22. इथे ऍडमिशनचा अर्थ प्रवेश नाही घ्यायचा. ऍडमिशन आणि ऍक्सेप्टन्स दोघांचा अर्थ लिहा, म्हणजे लिहा कबूल है, कबूल है, इथं म्हणायचं. कबूल ऑफ अ ट्रान्झॅक्शन बाय अ पार्टनर. जर एखाद्या पार्टनरने एखादं ट्रान्झॅक्शन कबूल केलं, ऍक्सेप्ट केलं, इट्स इफेक्ट, तर त्याचे परिणाम काय काय होतात. वाच. Will not bind the firm if authority of that partner is limited on that point and the other party knows of the restriction. रिप्रेझेंट करणं, प्रतिनिधित्व किंवा प्रतिनिधित्व करणे किंवा काय करणे, सादर करणे. काय सादर करणे? बोला, काय सादर करणे? बोला, काय सादर करणे? रिप्रेझेंटेशन बाय अ पार्टनर विल नॉट बाइंड द फर्म, कॉमा, ते फर्मवर बंधनकारक राहणार नाही. केव्हा? ते फर्मवर बंधनकारक राहणार नाही. केव्हा? इफ द ऑथॉरिटी ऑफ दॅट पार्टनर इज लिमिटेड ऑन दॅट पॉइंट. जर त्या पार्टनरला दिलेला अधिकार कसा आहे? लिमिटेड. जैसे हमने एक पार्टनर को लिमिटेड, जैसे हमने एक पार्टनर को बोल के रखा था कि तूने बाहर से कितना लाने का? 600. उसने अगर 600 से ज़्यादा लाया तो बोलो, विल इट बाइंड द फर्म? नो. उसको विल इट बाइंड द फर्म? नो. उसको अकेले को भुगतना पड़ेगा क्योंकि उसने अथॉरिटी से क्या लाया है? ज़्यादा. ऑन दैट पॉइंट. एंड दूसरी गोष्ट बस, Other party knows of the restrictions. and the other party knows of the restriction.